नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आपण पारंपरिक तुळशी वृंदावन कसे काढायचे हे बघणार आहोत. तर पारंपरिक तुळशी वृंदावन आपलं 5 ते 5 टिपक्यांपासून काढायचं आहे. अशा 5 टिपक्या मारून घ्यायच्या. त्याच्या खाली 5 लाईन, ही पहिली लाईन, ह्याच्या खाली 4 लाईन आल्या पाहिजेत. 5 ते 5. 1 2 3 4 5. पुन्हा 1 2 3 4 5. परत एकदा 1 2 3 4 5. 1 2 3 4 आणि 5. अशा 5 ते 5 आणि अशा 5 ते 5. तर आपण पहिल्या लाईनमधल्या 3 टिपके जोडून घ्यायचे. हे अशी या टिपक्यांपासून या टिपक्याला क्रॉस जोडायचा आहे. या साईडला सुद्धा इथून इथं असं जोडून घ्यायचं. पुन्हा असं आतल्या टिपक्याला जोडायचं. दोन्ही साईडनं सेम. परत या मधल्या टिपक्याला असं क्रॉस जोडायचं. सरळ अगदी शेवटच्या लाईनला यायचं. आणि परत हे मधले 3 टिपके जोडायचे. परत इथून असं या टिपक्याला क्रॉस जोडायचं. या साईडला सुद्धा असं सेम. परत या टिपक्यापासून या टिपक्याला आतमध्ये घ्यायचं. या साईडला सुद्धा असं सेम. इथून इथं जोडायचं. आणि या मधल्या टिपक्याला अशी सरळ रेष मारायची. आपले तुळशी वृंदावन तयार झाले. वरून असं सरळ रेष आणि असा आतमध्ये वळवून अर्धगोल. या साईडला सुद्धा असंच आपण तुळशीचं थोडाफार असा आकार देण्याचा प्रयत्न करायचा. आपण याच्यामध्ये कलर सुद्धा भरू शकतो. कलर भरल्यानंतर सुद्धा खूप छान दिसतं. इथे आपल्याला दिवे काढायचे 2. इथून इथे इथे. तर दिवे काढण्यासाठी असा अर्धगोल काढून घ्यायचा. अगदी सोपी पद्धत. इथून इथं जोडायचं, इथून इथं जोडायचं. असा दोन्हीकडून असा अर्धा चंद्र. दिवे काढण्याची अगदी सोपी पद्धत. वरून सुद्धा जोडून घ्यायचं. हा झाला असा आपला दिवा तयार. दिव्यामध्ये अशी लाईन मारू शकता. इकडे सुद्धा सेम असंच करायचं आहे. अर्धा चंद्र. दोन्हीकडचे आपले दिवे छान तयार झालेले आहेत. मध्ये आपण इथं स्वस्तिक काढू शकतो किंवा वेगळी डिझाईन करू शकतो. आपण आता इथं स्वस्तिक काढायचं.
इथं आपलं आता स्वस्तिक तयार झालेलं आहे. थोडंसं आपण स्वस्तिकला छानशी डिझाईन करूया. अशी इथं सुद्धा आपल्या ह्या टिपक्याला डिझाईनमध्ये काहीतरी असं वेगळं करायचं. या टिपक्याला सुद्धा असंच करायचं सेम. हे टिपके असे क्रॉस मारून घेतले ते सुद्धा चालतं, दिसायला पण छान दिसतं. तर आपलं तुळशी वृंदावन सुंदर प्रकारे आणि अगदी सोप्या पद्धतीमध्ये तयार झालेलं आहे.